आपल्या सोसायटीमध्ये आलेलो आहे. तुमच्या इकडे काही लोकांना गजनीचा हे ध्यानी विसरले आहे की जिथे ते राहत आहे तिथे आपली सोसायटी आहे, ते हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र. आणि या हिंदू पहिल्या हिंदू जाणार, मग सगळ्या जणांना मोकळं जाणार आहे, तरी लक्षात ठेवावा. आपल्या बाल्कनीतून मला ऐकत असेल, लपून छपून इथे पण कोण आले असतील त्यांचे, त्या सगळ्या कार्ट्यांना मी सांगेन, परत इकडे कुठलाही हिंदूला अगर कोणी त्रास दिला तर मग इथे तो थायथाइड होईल, कोणाला सहन होणार नाही. ही महादेवाची भूमी आहे, लक्षात ठेवा. महादेवाची इथे फक्त आई लोक महादेवच चालणार. आणि हे जे राज्य सरकार आहे, हिंदूंचं राज्य सरकार आहे, लक्षात ठेवा. हिंदूंच्या मतांवर, हिंदूंच्या आशीर्वादामुळे आज आम्ही आमदार आणि मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर आलोय, लक्षात ठेवा. म्हणून कुठलाही हिंदूने कुठलाही त्रास सहन करावा नाही. तो कोण भडवा मोशी नसेल तर त्याने ऐकून घ्यावं. मौसम अगर सुन रहा होगा तो अच्छी तरह से सुन, ये तेरा अब्बा का पाकिस्तान नहीं है, ये मेरे महादेव का हिंदुस्तान है, हिंदुस्तान. और वापस मेरे किसी भी हिंदू समाज को कोई भी मेरे बहनों की तरफ कोई भी गंदी नजर से इन लोग में से देखेगा ना, तो फिर तीसरी आंख खोलनी हमको भी आती है, याद रखना. फिर कोई शुक्रवार को मदद करने नहीं आएगा तुम लोग. हमारी सरकार ये हिंदुओं की सरकार है. ऐसा हालत करेंगे ना कि शुक्रवार को गैस सिलेंडर भी ऊपर नहीं आएगा. आणि मी जे पण आमच्या पोलीस खात्याचे प्रतिनिधी इथे उभे आहेत, आमच्या देवाभाऊचं सरकार आहे, लक्षात ठेवा. आमच्या देवेंद्र फडणवीस आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे गृह खातं आहे. कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याने अगर त्यांचं नाव खराब केलं ना तर आम्ही सहन करणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन जातोय. काही जे मोजके अधिकारी जे पोलीस डिपार्टमेंटचं नाव जे खराब करतायत ना, धमक्या काय देतायत, मेसेज काय पाठवतायत, सगळी माहिती आता माझ्याकडे आहे. आणि माझ्याकडे माहिती आहे ना, तुम्हाला खूप भारी पडेल, लक्षात ठेवा, खूप भारी. आमचं सरकार असताना, या हिंदुत्वादी सरकार असताना कुठलाही हिंदूला असुरक्षित वाटता कामा नये, हे पहिलं कुठेतरी नोंद करून ठेवा. तुम्हालाही सगळ्या जणांना, माझ्या हिंदू समाजाला सांगेन, या कुठल्याही जिहाद्यांना इथं वळवळ करून देऊ नका. हा तुमचा देश आहे, ही माती तुमची आहे. हे का पाकिस्तान आणि इस्लामाबाद आणि कराची नाही आहे.
घेऊन येतो तो आपू आपू डप्पू कोणाला घेऊन येतो सगळ्यांची औषधं आहेत आमच्याकडे. मग इथे बसून माझ्या कुठल्या हिंदू समाजाला कोणालाही अगर वाकड्या नजरेने बघितलं, किसी को भी अगर गंदी नजर से तुम लोग देखेंगे, जिधर से भी मेरे को अभी सुन रहे ना, याद रखना वापिस मस्ती करोगे ना तो बहुत तकलीफ होने वाली है अपने शुक्रवार को, इतना याद रखना. हम लोग किसी के रास्ते में आते नहीं और कोई रास्ते में आता है ना तो उसको छोड़ते भी नहीं समझ के लिए आपको. म्हणून आपल्या सगळ्या जणांना विश्वास देतो, सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेलो आहे. फडणवीस साहेबांकडे मुख्यमंत्री म्हणून सगळी माहिती दिली आहे. काही जे मोजके जे पोलीस अधिकारी आहेत जे इथं मस्ती करतात त्यांची नावं सकट फोटो सकट दिला जाईल. कुठल्याही माझ्या हिंदू माता भगिनींकडे या लव जिहादच्या नावाने कोण वाकड्या नजरेने बघितलं ना तो परत कधी लव करण्याच्या हालतमध्ये तुम्हाला ठेवणार नाही. ही सगळी वळवळ आहे ना, ही सगळी वळवळ त्या लेते ना हो बड़े कोई इसको वो नीचे जाने आया इधर. म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो कुठल्याही दहशतीत राहू नका. कोई डर में आपको रहने की जरूरत नहीं है. सरकार का प्रतिनिधि बन के मैं इधर आया हूँ. इसके बाद मैं जाने के बाद अगर एक भी कोई घटना इधर हुई तो वापिस 2 घंटे में नीचे जाने इधर वापिस आएगा और अगली बार अकेला नहीं आएगा. ये लगता है याद रखना, अकेला नहीं आऊंगा. तो इसलिए आप सभी को पहले से धन्यवाद दूंगा कि आप बहुत बड़ी ताकत से इधर आज मेरा आप लोगों ने स्वागत किया. तुमच्या सगळ्या जणांचं मनापासून धन्यवाद देतो. हा तुमचा हिंदू राष्ट्र आहे, हा कधी विसरू नका. इथे भगवान फडकणार, इथे हिरव्याची वळवण चालणार नाही, इथे जिहादांची वळवण चालणार नाही. त्यांना कसं ठेचायचं आहे ना आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. म्हणून परत एकदा आपल्या सगळ्या जणांचे मी आभार मानतो. तुम्हाला एकच सांगतो आम्ही सगळेजण ताकदीने मुख्यमंत्री पासून सरकार म्हणून तुमच्या बरोबर आम्ही उभे आहोत. हे फक्त तुम्ही डोक्यात ठेवा. प्रत्येक हिंदू सण मग नवरात्र असो, दिवाळी असो, गणेश चतुर्थी, प्रत्येक सण हे गाजा वाजतच जोरात झालं पाहिजे हे लक्षात ठेवा. पुढच्या येणारी वरा जयंती अशी साजरा करा सगळे ते सगळे पाळायला पाहिजे तुमच्या सोसायटीकडून. कधी कधी हाही विचार करा घरामध्ये आपण कुत्र्यांना पाळतो चांगली गोष्ट आहे पण 1-2 डुक्कर पाळले तर काही चुकीचं नाही आहे. सगळे विषय सुटतील त्याच्यानंतर प्रयोग करून बघा आणि मला मेसेज करून सांगा कच्ची बात की आहे की नाही.